जय शिवराय, जय संविधान, जय भीम. अनुच्छेद 32 ख मधली माहिती मी तुम्हाला आपल्याला सांगत आहे. आपले मूलभूत अधिकार काय आहेत या संदर्भातची माहिती, आपल्या भारताचं संविधान याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामध्ये 34 कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध. या भागाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जेथे लष्करी कायदा अंमलात होता अशा कोणत्याही क्षेत्रात सुव्यवस्था राखणे किंवा पूर्ववत प्रस्थापित करणे या संबंध संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल संसद कायद्याद्वारे तिचे हानीकरण करू शकेल अथवा अशा क्षेत्रातील लष्करी कायद्यान्वये दिलेला शिक्षादेश, केलेली शिक्षा, आदेशित समपहरण किंवा केलेली अन्य कृती विधिग्राह्य करू शकेल. या भागाच्या तरतुदी, पुढचा भाग, या भागाच्या तरतुदी अंमलबजावणी करण्याकरिता विधिविधान या संविधानात काहीही असले तरी खंड क अनुच्छेद 16 चा उपखंड अनुच्छेद 32 चा खंड अनुच्छेद 33, 34 या अन्वये संसदेने केलेल्या कायद्याद्वारे ज्या बाबींसाठी तरतूद करता येईल यापैकी कोणत्याही बाबतीत, आणि जी मी तुम्हाला माहिती सांगत आहे ती आपल्या भारताच्या संविधानाच्या पुस्तकामधून जशीच्या तशी मी तुम्हाला वाचून सांगत आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी कुठलाही मनाचे काही शब्द टाकत नाही आहे. आणि संविधान हे आपल्यापर्यंत, आपल्या भारताचं संविधान, मूलभूत अधिकार आपल्या व्यवस्थित पोहोचले पाहिजे या संदर्भातची माहिती मी तुम्हाला तशीच्या तशी सांगत आहे. कारण काय की याच्यामध्ये जर समजा काही चूक झाली तर ते काही कॉमेडी व्हिडिओ बनवण्यासारखं नाही आहे. आपल्या भारताचं संविधान आपण सिरियसली घेत नाही, आणि ते सिरियसली घेण्यासाठीच मी आपल्याला ही माहिती सांगत आहे की आपले मूलभूत अधिकार काय आहेत. तर 2 या भागाखाली जी कृत्य अपराध म्हणून घोषित केलेली आहेत त्याबद्दल शिक्षा विहित करण्याकरिता कायदे करण्याचा अधिकार संसदेस असेल, राज्याच्या विधिमंडळास असणार नाही, आणि संसद या संविधानाच्या प्रारंभानंतर होईल तितक्या लवकर उपखंड 2 मध्ये निर्देशित केलेल्या कृत्याबद्दल शिक्षा विहित करण्याकरिता कायदा करील. ही जी माहिती आहे ती जेव्हा सैन्य कार्यवाही सैन्यांच्या हातामध्ये, तेव्हा दंगे वगैरे या सगळ्या गोष्टी होतात तेव्हाचा विषय आहे. खंड क या दिलेल्या कोणत्याही बाबींच्या संबंधात या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेला अथवा त्या खंडाच्या उपखंड 2 मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल शिक्षेची तरतूद करणारा कोणताही कायदा, त्यातील अटी